नमस्कार. श्री गुरुभ्यो नमः. संस्कृत विभाग मुंबई विद्यापीठ यांच्यातर्फे आज इंडियन नॉलेज सिस्टीम या 60 ज्या व्याख्यानांच्या अंतर्गत मला एक विषय मांडण्याची संधी दिलीत त्याबद्दल मनापासून मी संस्कृत विभागाला खूप खूप धन्यवाद देते. सणांमागील विज्ञान या विषयावर मी माझा प्रबंध सादर केला आणि विद्यावाचस्पती ही पदवी मला प्राप्त झाली. याच विषयावरील माझा जो अभ्यास आहे तो तुमच्या समोर मी आज मांडते आहे. हा विषय मांडताना मला खूप आनंद होतोय, कारण आजच्या या काळामध्ये जिकडे नॅरेटिव्हची खरोखर खूप गरज आहे, आपल्या तरुण पिढीला आपल्याच धर्माचं हसं करण्याचं एक प्रकारचं तंत्र या आधुनिक मीडियानी शिकवलंय म्हटलं तरी चालेल, किंवा त्यांच्या डोक्यामध्ये वारंवार तसे नॅरेटिव्ह टाकून पेरलंय म्हटलं तरी चालेल. हिंदूंचे धर्म हे धर्मवेढे किंवा विध्वंसक कृत्य करायला लावणारे समाजविरोधी असे कधीही नव्हते. हिंदूंचे धर्म राष्ट्राला एकत्र जोडणारे, राष्ट्रहिताची भावना जपणारे, समाजाला एकत्र बांधणारे, सर्व थरातील लोकांपर्यंत धनराशी पोहोचवणारे, सर्व थरातील लोकांपर्यंत वैभव पोहोचवणारे, आनंद पोहोचवणारे आणि समाजाला एका सूत्राने एकत्र बांधणारे असे हिंदूंचे धर्म आहेत, हे सांगण्याची या काळात सगळ्यात जास्त गरज आहे. कारण रामाला चांगलं म्हणता म्हणता तरुण मुलं हळूहळू रावण पण किती चांगला होता आणि रावणच खरोखर चांगला होता इतपत बोलू लागलेले आहेत. तर त्यांना जर आपण आपला जो धर्म आहे हिंदू धर्म, त्याच्यामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टींमधलं विज्ञान जर समजून सांगू शकलो तर आपोआपच धर्मरक्षण, धर्मसंग्रह साध्य होईल. अशाश्वतानि गात्राणि विभवो नैव शाश्वतः नित्यं सन्निहितो मृत्यू कर्तव्यो धर्मसंग्रह. अशा काळामध्ये धर्मसंग्रहाची सगळ्यात जास्त गरज आहे, जेव्हा मृत्यू कधी तुमच्यावर घाला घालेल याचा आता काहीच नेम राहिलेला नाहीये. मनुष्य आज फक्त आज जगण्यावरच जास्त भर देतो. उद्या मी आहे की नाही, आजच जगून घ्यायला हवं या विचाराने आपण प्रेरित झालेलो आहोत. अशा वेळेला आजच जर जगून घ्यायला हवं तर आपलं आचरण कसं असायला हवं हेच तर खरं धर्म शिकवतो. हिंदू धर्म हेच खरं शिकवतो. धारणात धर्म, हा ज्याचं धारण करावं असा जो धर्म आहे. धारण करतो म्हणजे काय करतो? धारण करतो म्हणजे आपण नित्य त्याच्यातल्या गोष्टी नित्य स्वरूपात स्वीकारतो. आचरणातून, आहार विहारातून, आपल्या समाजातील वावरामधून, आपल्या विचारांमधून, चिंतन मननामधून, लिखाणामधून, आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वामधून व्यक्त व्हावं, त्यालाच तर खरं धारण म्हणतात. आणि असा हा जो धर्म आहे त्या धर्माचं रक्षण करण्याचं कार्य, ती गोष्ट सहज शक्य आहे आपल्या सण संस्कृतीचं जर आपण पालन केलं व्यवस्थित तर. पहिला जो सण आहे तो गुढीपाडवा अर्थात. बरं, हिंदूच फक्त गुढीपाडवा नववर्षाचा सण साजरा करतात का? नाही. अगदी आपण बर्फाळलेल्या बर्फाच्छादित पृथ्वीच्या अगदी आदी अवस्थेत गेलो, तिथेही जर विचार केला तर तो जो ऋतू होता, थंड हिवाळ्याचा ऋतू, ज्याच्यामध्ये सूर्यदेव कधी येईल अशी सगळी धरती, सगळं जीवन आतुरतेने सूर्याची वाट बघत असणार, आणि तो शिशिर संपला की वसंताचं आगमन होत असणार, आणि वसंताच्या त्या आगमनाबरोबर ऊन जेव्हा ते सूर्याचं दर्शन जेव्हा ते थंडगार बर्फाळलेल्या चराचरांना होत असणार, तेव्हा खऱ्या अर्थाने नवजीवन प्राप्त होत असणार आणि नवीन वर्ष, नवीन सुरुवात ही अशा प्रकारे, म्हणजे किती प्राचीनतम विचार आहे हा की वसंत उत्सव,
वसंताची सुरुवात म्हणजे संवत्सराची सुरुवात करायची. वसंताच्या प्रतिपदा तिथीला, प्रतिपदा ही चंद्राची वाढीची स्थिती आहे. अगदी कोर झालेला चंद्र प्रतिपदेपासून पूर्णत्वापर्यंत जातो, पौर्णिमेपर्यंत जातो. म्हणजे प्रतिपदा तिथी निवडली, वसंत ऋतू निवडला. वसंत ऋतूचं गंमत अशी आहे की कुठलाही सण आहे ना, हा शोधताना खूप मारामारी आहे. असा सण म्हणून तुम्हाला कुठेही सापडणार नाही. जर जुन्या ग्रंथांमध्ये, ग्रंथसंपदेमध्ये, वेदांमध्ये तर सापडणारच नाही. त्यातल्या त्यात अथर्ववेदामध्ये चैत्य पूजेचा उल्लेख मला सापडला. आणि चैत्य पूजेला पताका पूजन, पताकांचं आरोहण, पताका उभारणे असा एक संकेत मला सापडला. ब्राह्मणांमध्ये पुढे आपल्याला वसंत ऋतूला वर्षाचं मुख समजावं. वर्ष म्हणजे एक पक्षी समजा, आणि त्या पक्षाचं मुख, नेत्र किंवा शिर ठिकाणी आपण वसंत ऋतूला ठेवावं. इतर जे ऋतू आहेत ते शरीरातील इतर भाग समजावेत. म्हणजे अग्रेसर, सेनानी, प्रथम अशा स्वरूपाचा तुम्हाला ब्राह्मणांमध्ये उल्लेख मिळतो. त्याचबरोबर वसंताला दक्ष, प्रजापती, ब्रह्म इथपर्यंत समांतर शब्द आपल्याला ब्राह्मणांमध्ये सापडतात. त्याच वेळेला आपल्याला ब्रह्मपूजेचा जो उल्लेख सापडतो तो पुष्कळ नंतर सापडतो. तो आपल्याला जवळजवळ 4थ्या त्या 5व्या शतकापर्यंत यावं लागतं. तेव्हा तिथे आपल्याला विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये आपल्याला ध्वजारोहणाचा, पताका उभारण्याचा, तिला चामर लावलीये, तिला पिसं लावली आहेत त्या पताकेला, कलश आहे वेगवेगळ्या धातूंचा, सुवर्णादी, पितळ आहे, चांदी आहे, अशा वेगवेगळ्या धातूंपासून बनवलेले कलश लावलेले आहेत. आणि अशा प्रकारचं ध्वजारोहण असा विष्णू धर्मोत्तर पुराणामध्ये तो उल्लेख सापडतो. ब्रह्मपुराणात नाही. ब्रह्मपुराणात फक्त त्यांनी सांगितलंय की ब्रह्माला आदी मान द्यायचा आहे, पूजेचा मान द्यायचा आहे, आणि वर्षाची सुरुवात ही आपण ब्रह्मपूजेने करतो असं मिळेल. पण तुम्हाला प्रत्यक्षात ध्वजारोहणाचा उल्लेख जो आहे तो विष्णू धर्मोत्तर पुराणात सापडतो. हा जो ध्वज उभारतो आपण, तर समजा ब्रह्मध्वज म्हणजे यातल्या चुकीच्या गोष्टी आहेत त्या पण आपण पसरवता कामा नये. आपण सर्रास हल्ली म्हणतो की नाही, ब्रह्मपुराणात या गुढीपाडव्याचा उल्लेख सापडतो. तर हे मी तुम्हाला स्पष्टीकरण आता केलं. तसंच आपल्याला दुसरा पण एक प्रचार असा सापडतो की ब्रह्मध्वज. तर ब्रह्मध्वज हा शब्दच आपल्याला कोशांमध्ये सापडत नाही. इंद्रध्वज हा शब्द सापडतो. पण इंद्रध्वज हा जो महोत्सव होता, जो पर्जन्याच्या आगमनाबरोबर पावसाळ्यामध्ये इंद्रची पूजा करण्यासाठी, इंद्राला प्रसन्न करण्यासाठी केला जातो, तो पावसाळ्यातला एक वेगळा महोत्सव आहे. त्याचा आणि गुढीपाडव्याचाही काही संबंध नाहीये. आपला जो नवीन वर्षाचा सण आहे गुढीपाडवा, हा आपल्याला वाढ सुचवतो. ब्रह्मपूजा, ब्रह्मदेव बुद्धिदेवता आहे. वंशवृद्धीची त्यावेळेला गरज होती आणि वाढती बुद्धी सुद्धा हवी होती, कारण नवीन नवीन कल्पना मनुष्याला शिकणं गरजेचं होतं. त्या काळातल्या मनुष्याला नवीन नवीन उत्क्रांतीची, कल्पनांची, विज्ञानाची गरज होती. म्हणजे त्याला ज्ञानाची सगळ्यात जास्त गरज होती. त्याचप्रमाणे लोकसंख्येचा तेव्हा कमतरता होती. वंशवृद्धीची पण गरज होती, आणि म्हणून ब्रह्मासारखा देव निवडला की जो आदिदेव आहे, वंशवृद्धीचा साठी, बुद्धीच्या वाढीसाठी. आणि ब्रह्माची मूर्ती तुम्ही पाहिलीत तर ती कशी वृद्ध, पांढरी दाढी, पांढरे केस, वाढलेली दाढी, वाढलेले केस, एक डोकं नव्हे, चारी दिशांना बघणारं 4 डोकी, म्हणजे किती तल्लख बुद्धी. आपल्या पृथ्वीच्या 4 पट बुद्धी सामर्थ्य ज्याच्याकडे आहे, अशी 4 डोकी असणारा तो देव ब्रह्मदेव प्रतिकात्मक निवडला गेला. कारण बुद्धीची वाढ अपेक्षित आहे, वंशाची वाढ अपेक्षित आहे. माडासारखं झाड गुढी उभारण्यासाठी वापरलं जातं. ते पण माड हा उंचच उंच वाढत जातो. म्हणजे एकंदरीतच समृद्धी दाखवणारा, वैभव दाखवणारा. नारळ हा लक्ष्मीचं प्रतीक म्हणून वापरला जातो. अर्थातच समृद्धी, वैभव दाखवणारा, त्याचीही वाढ सुचवणारा, संपन्नता सुचवणारा हा सण. संवत्सराचा वाढदिवस म्हणून आपण गुढीपाडवा साजरा करतो.
बघा, वाढदिवस म्हटल्याबरोबर पटकन आपल्याला सगळ्या लिंक लागतील. बुद्धीची वाढ, वंशाची वाढ, वैभवाची, संपत्तीची वाढ, अशा प्रकारच्या, आणि तिथीची वाढ. प्रतिपदा तिथीपासून सुरुवात, म्हणजे तिथीची सुद्धा वाढ. वर्ष सुरू झालं नवीन. अशा या नवीन वर्षाला गुढी हा शब्द का वापरला गेला, किंवा कसा वापरला गेला, कुठून आला गुढी हा शब्द? गुढी हा मुळात कानडी शब्द आहे. तर याचाही जेव्हा अभ्यास केला तेव्हा लक्षात आलं की आपल्या महाराष्ट्रातील एखाद्या सणाला कानडी शब्दाचा वापर कसा केला गेला असावा. तेव्हा लक्षात आलं की संत परंपरेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी जवळजवळ ज्ञानेश्वरीमध्ये 400 कानडी शब्द वापरलेले आहेत. त्यांनी कानडी भाषेमध्ये 4 अभंग सुद्धा लिहिलेले आहेत. त्यांचं कानडी भाषेवरही प्रभुत्व होतं, मराठी भाषेवर तर होतच, प्राकृतावर होतं, संस्कृतवर पण होतं. म्हणजे अशा प्रकारचा जो सर्वज्ञानी ज्ञानेश्वर माऊली, त्या काळातली स्थिती जर पाहिली आपण तर लक्षात येतं की त्या काळामध्ये वर्ण द्वेष होता, वर्णभेद होता. त्याच्यामध्ये तिष्ठत उभी राहिलेली, कष्ट करून सुद्धा एका भाकर तुकड्यासाठी अनेक वेळ तिष्ठत उभ्या राहिलेल्या त्या गोरगरीब जनसमुदायाकडे बघितल्यानंतर माऊलीचं मन कळवळलं आणि त्यांनी अक्षरशः विठ्ठल विठ्ठल असा एक देव, मी म्हणते निर्माणच केला, कल्पला. आणि त्याचा जनसमाजामध्ये सगळीकडे त्याचा इतका प्रचार झाला. विठ्ठल, बघा तो देव कसा आहे विठ्ठल. विष्ठिरम म्हणजे अतिशय दूरवर जंगलात कुठेतरी जो देव असतो त्याला हा शब्द वापरला जातो. तो देव ज्याला वीट दिली उभं राहण्यासाठी, तिष्ठत उभा आहे तो, पण त्याची मुद्रा आश्वासक आहे. हिंदूंचे देव सगळे शस्त्रधारी आहेत, पण विठ्ठल हा देव कमरेवर हात ठेवून आश्वासक मुद्रेवर, विटेवर उभा राहिलाय. कारण त्याला सुद्धा वीट काय दाखवते की या वर्णद्वेषाचा, या वर्णभेदाचा कुठेतरी वीट आलाय, आणि ती वीट, त्या विटेवर तो असा लांब त्याने भिरकावली पुंडरिकाने, आणि त्या विटेवर तो लांब असा उभा आहे विठ्ठला देव. तर या एकंदरीतच परिस्थितीमध्ये गुढी याचा अर्थ एक चिन्ह. कसलं चिन्ह? देऊळ, मंदिर, मंदिराचं चिन्ह. या तळागाळातल्या लोकांना देवळामध्ये प्रवेश नव्हता. ईश्वर भक्तीचं त्यांना काहीही साधन नव्हतं. त्यांना खरं तर सगळ्यात जास्त गरज होती ईश्वर भक्तीची, आणि सांत्वना देणारा, आश्वासन देणाऱ्या कुठल्या तरी अशा देवाची त्यांना सगळ्यात जास्त गरज होती. काळ्या रंगाचा देव, आपले सगळे दिव्यंती ती देव, हा सगळे देव कसे आहेत? तेजपुंज असे देव आहेत आपले सगळे. वर्ण पण आहे ना, गौरवर्ण. पण हा जो देव आहे हा विठ्ठल, कुठेतरी जंगलात दूरवर उभा विटेवर उभा राहिलेला, कमरेवर हात ठेवून उभा राहिलेला देव, आणि त्या देवाची भक्ती सर्वसामान्यांना, तळागाळातल्या सगळ्या लोकांना करता येईल. त्याच्या देवळामध्ये सगळ्यांना जाता येईल. आणि गुढी म्हणजे देऊळ, तुमचं घरच देवळासारखं बनवलं. म्हणजे ती जी भीती आहे त्या लोकांच्या मनामध्ये, ती भीती कशी गेली की बाबा रे, तू जर गुढीपाडव्यासारखा सण साजरा केला ना तर तुझ्या घरालाच गुढीचं स्वरूप, मंदिराचं स्वरूप प्राप्त होतं. म्हणजे तू मंदिरात, तुझ्या घरात म्हणजे तू मंदिरात, देवळात बसलायस, मग तू मोकळा आहेस देवळात पण प्रवेश करायला. कारण तू घरात, तुझं घर देऊळच आहे ना, तू देवळात बसलेलाच आहे ऑलरेडी, मग तू देवळात सुद्धा जाऊ शकतो देवाच्या. त्या लोकांमध्ये तेवढं पण धारिष्ट्य नव्हतं. गुढीपाडवा या सणाच्या निमित्ताने, गुढी या शब्दाच्या निमित्ताने आपलं घरच देऊळ झालेला आहे, असा भाव ज्ञानेश्वर माऊलींनी या लोकांच्या मनामनामध्ये तयार केला. त्यांचं धारिष्ट्य वाढलं. अनेक अभंग, देवाचे स्तुतीपर, भजन, कीर्तन, भारूड, हे सगळ्यांची निर्मिती झाली. ईश्वर स्तवन करता येऊ लागलं सर्वसामान्य लोकांना, ज्यांना संस्कृत येत नव्हतं, त्यांना कठीण भाषा येत नव्हती. त्यांना त्यांच्या बोबड्या बोलांमध्ये, त्यांच्या तुटक्या भाषेमध्ये सुद्धा ईश्वर स्तवन गाता येऊ लागलं. आणि अशा प्रकारे ती जी संत परंपरा होती त्याच्यामध्ये मला हा गुढी हा शब्द अनेकदा अनेक संतांनी वापरलेला आढळून आला. आणि नंतर माझ्या लक्षात आलं की किती विचारपूर्वक समाज धोरिणांनी
संत जे होते त्यांनी समाजामध्ये प्रचंड परिवर्तन त्यावेळेला घडवलं होतं आणि ते घडवताना त्यांनी खूप विचारपूर्वक एक एक शब्द निवडून त्याप्रमाणे त्यांनी ते घडवलं होतं. पांडुरंग शब्द बघा, धुसर, कृष्णवर्णीय विठ्ठल बघा, विठ्ठल शब्दाचा अर्थ बघा. विटेवर तो उभा राहतो आणि तुम्ही खूप वेळा जर विठ्ठल 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 म्हटलं तर तुम्हाला विटाळ, टाळ वाजवायची, आपल्याला टाळ, लक्षात घ्या, टाळ वाजवायला पण काय दिली आहे, टाळ दिलेली आहे. आणि विटाळ 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 असा शब्द निर्माण होतो त्यांच्या त्या ह्याच्यातून, म्हणजे विटाळ होत असे ना. या सगळ्याच गोष्टींचा वापर करून ज्ञानेश्वर माऊलींनी एक प्रकारे समाज परिवर्तन घडवलं. ते परिवर्तन घडवण्याची गुढीपाडव्याला त्यांनी उभारली आणि प्रत्येकाच्या घरी अशा प्रकारे गुढी उभारण्याचं जे, मंदिरात जाण्याचं जे स्वप्न होतं, देवाची पूजा करण्याची, त्याला स्पर्श करण्याचा जो जी इच्छा होती, जी आकांक्षा होती, ती त्या निमित्ताने त्यांनी पूर्ण केली. आपले जे भारतीय सण आहेत त्याच्या मागे आरोग्याची खूप छान परंपरा आहे. कारण शाखांतर्गत विद्वान असत. हे जे ज्यांनी सणांची निर्मिती केली ना, त्यांनी कुणी एका शाखेचा अभ्यास केलेला नाही. फक्त पोथ्या पुराणांचा अभ्यास करून सण निर्माण झाले नाही. त्यांचा तितकाच आरोग्यशास्त्राचा चांगला अभ्यास होता. आणि म्हणूनच सणांमधलं जर नैवेद्य बघितलं, धारणात धर्म ना, धर्म म्हणजे धर्माचं धारण करायचंय. गुढीपाडव्याला कशाचं धारण करायचंय, कुठला आहार घ्यायचाय, कडुलिंबाचा आहार घ्यायचाय गुढीपाडव्याला. एक उदाहरण म्हणून मी गुढीपाडवा घेतलाय. अशा कुठल्याही सणांमध्ये जर तुम्ही नीट विचार करून पाहिलं तर तो जर नैवेद्याचा प्रकार असतो, तो जो प्रसाद म्हणून वाटला जातो त्या सणाला, तो अतिशय त्या ऋतूमधल्या आजारांना प्रतिबंध करणारा, त्रिदोषांमधला कुठला दोष त्या ऋतूमध्ये वाढलेला आहे त्या दोषाला कमी करणारा, रोगप्रतिबंधक आणि संपूर्ण समाजाचं निरोगीकरण करणारा असा तो नैवेद्याचा प्रसाद असतो. आणि म्हणून त्याचं भक्षण फक्त त्या दिवसापुरतं नसतं करायचं, प्रतिकात्मक त्या दिवशी. आणि संपूर्ण वसंत ऋतूमध्ये तुम्हाला कडुलिंबाचं भक्षण करायचं. ती जी चटणी असते फुलोऱ्याची, त्या चटणीचा जो मुखशुद्धी, वसंताला आपण काय म्हटलं, नववर्षाचं मुख म्हटलं ना, मग मुखशुद्धी, कफशुद्धी, मुखस्थान आहे बोधक कफाचं, आणि कफाची शुद्धी घडवणारा कडुलिंब. तेवढंच नव्हे तर संक्रामक व्याधी वसंतामध्ये, शरदामध्ये पण होतात, वसंतात मुख्यतः होतात. तर ते जे हवेतील संक्रमण होतं, प्रसार होतो रोगजंतूंचा, त्याचा अटकाव करणारा असा हा कडुलिंब. त्याचं धारण करा, सेवन पान, त्यांनी त्याच्या पानांनी आंघोळ करा, असं जिकडे आयुर्वेदामध्ये वसंत ऋतुचर्येमध्ये सांगितलेलं आहे. असा तो शरीराला निरोगी ठेवणारा, अँटीबॅक्टेरियल असणारा, अँटीफंगल असणारा, अनेक रोगजंतूंचा नाश करणारा कडुलिंब त्या दिवशी आपल्याला नैवेद्याच्या स्वरूपामध्ये आहार म्हणून त्या दिवशी सकाळी सकाळी पहिले नवीन वर्षाला घ्यायचा आहे. हा अनेक जे आजार आहेत, त्वचेचे आजार, ते सगळे आजार दूर करणारा हा कडुलिंब वसंतातील गुढीपाडव्याचा नैवेद्य म्हणून आपल्याला घ्यायचा आहे. या अनुषंगाने ना शीतला पूजा पण मी घेते. कारण आपण आता एखादा सण घेतला, आता आपण एखादी देवीची मूर्ती घेऊन त्याच्यावर विचार करूया. शीतला मातेचे जे पूजन आहे, त्या काळात, ज्या काळामध्ये कुठलेही वॅक्सिन्स नव्हते, त्या काळामध्ये कुठलेही अँटीबायोटिक्सचा निर्माण झालेलं नव्हतं. संपूर्ण एखादी साथ आली ना की संपूर्ण गावाची गावं त्या साथीच्या आजाराला बळी पडून अक्षरशः संपूर्ण गाव रिकामं व्हायचं. घराघरांमध्ये मृत्यूचं तांडव चालायचं. साथीचा एक आजार, देवी असू देत, कांजण्या असू देत, गोवर असू देत, साधे साधे आजार सुद्धा, अगदी कॉलरा सारखे जे आजार आहेत त्या आजारांनी सुद्धा गावं आणि गावं ओस पडायची. इतकी वाईट परिस्थिती होती. म्हणजे त्या काळात जर जाऊन तुम्ही शीतला पूजेकडे पाहिलं तरच तुमच्या लक्षात येईल. आजच्या सगळं आपल्याला अवेलेबल आहे. एक इंजेक्शन घेतलं, अँटीबायोटिक्सचा 5 दिवसांचा कोर्स केल्याबरोबर आपण एकदम टुणटुणीत होतो, हा विचार करू नका. त्या काळामध्ये सर्वसामान्यांना अतिशय सहज, सोपं पण परिणामकारक असं देणारी प्रतिकात्मक अशी एक मूर्ती त्यावेळेसच्या, मी तर म्हणेन सायंटिस्टच आहेत, ते शास्त्रज्ञच आहेत. एवढा विचार खोल करून नॅरेटिव्ह लिहिलं त्यांनी ते शीतला पूजनाचं.
ते नॅरेटिव्ह तुम्हाला मी आता सांगते. शीतला मातेची मूर्ती जी आहे ती संगमरवरी दगडाची असते. अतिशय स्पर्शाला थंड असणारा आणि गोवर, कांजण्या या आजारांमध्ये प्रचंड शरीराचा दाह होत असतो आणि त्वचा खराब होते, कारण ते जे देवीचे कांजण्यांचे जे डाग असतात ना, त्यांनी संपूर्ण त्वचा खराब होते. तीच शीतला मातेची जी मूर्ती आहे ती मार्बलची आहे, संगमरवरी दगडाची अतिशय देखणी सुंदर त्वचा असणारी मूर्ती. काय प्रतिकात्मक सांगते, तिच्या एका हातात जलकुंभ आहे, दुसऱ्या हातामध्ये तिच्याकडे कडुलिंबाचा झाडू आहे, तिच्या डोक्यावर सुपाचं मुकुट आहे आणि ती अक्षरशः गाढव या वाहनावर बसलेली आहे. या सगळ्या गोष्टींचा, चारही गोष्टींचा जर नीट विचार केला, कडुलिंबापासूनच सुरुवात करूया. कडुलिंब हा या ज्या विशेष करून कांजण्या, मसुरिका हे जे आजार आहेत, गोवर, या आजारांना अतिशय गुणकारी औषध. त्या कडुनिंबामधून, जुन्या झाडांमधून पाणी पण आपोआप येतं बाहेर, तेव्हा ते नीम ताडी या स्वरूपामध्ये ते पाणी, किंवा डिहायड्रेशन होऊ नये म्हणून तो जलकुंभ दाखवलाय, की तुम्हाला त्या आजारामध्ये सतत डिहायड्रेशन होऊ नये म्हणून पाण्याचं सेवन वाढवायला हवंय. दाह होतोय, शरीरावर फुटकोळ्या आल्यात, आणि स्नानाचं महत्व. या स्नानाचं काय महत्व आहे, तर याला आपल्याला आपण त्याचं पसरू नये म्हणून कडुलिंबाच्या पाल्याची धुरी दिली जाते आणि त्या धुरीमुळे ते रोगजंतू कंट्रोलमध्ये येतात आणि पाण्याने ते पसरतात. म्हणून नंतर कडुनिंबाच्या काढ्याचं स्नान दाखवणारा जलकुंभ तिच्या हातात आहे. कडुनिंब औषध म्हणजे पान, स्नान आणि धारण, म्हणजे शरीरावर त्या पानांचा लेप लावणं, या सगळ्या दृष्टीने कडुलिंबाचे आयुर्वेदामध्ये उपयोग सांगितलेले आहेत. कांजण्यांमध्ये, गोवरमध्ये सुद्धा. देवीचं मी सांगतच नाही, कारण देवी हा महाभयंकर आजार होता, पण आपण तुलनेने थोडे सोपे असणारे कांजणे आणि गोवर याच्यावर बोलू शकतो. तिसरं म्हणजे सूप. सूप जे आहे तो वाऱ्याचा, सुपाचा काय होतो, वाऱ्याचा आणि सुपाचा संबंध आहे. सुपाने आपण वारा हलतो ना, या रुग्णाच्या वाऱ्याला पण राहायचं नाहीये, आयसोलेशन आयसोलेशन सांगितलेलं आहे सुपाने, वाऱ्याचा. आणि तसंच धुरीसाठी सुद्धा सूप वापरला जातो, कडुलिंबाच्या पानांची धुरी. तसंच तिचं सगळ्यात शेवटचं प्रतीक म्हणजे ती गाढव या वाहनावर बसलेली आहे. पण त्या काळात जर विचार केला जाऊन, तर गाढवीचं दूध हे या आजारावर दिलं जायचं. लहान बालकांना विशेष करून, ज्या बालकांना आईच्या दुधाची सुद्धा ॲलर्जी येते काही बालकांना, त्या बालकांना सुद्धा गाढवीचं दूध पचतं. इतकं ते दूध पचायला हलकं असतं. जवळजवळ त्याच्यामधली प्रतिजीवकांची जी तुलना केली तर आईच्या दुधा एवढीच जवळजवळ असतात, त्याच्यामध्ये उपलब्ध असतात. आणि डिहायड्रेशन होऊ नये, म्हणजे अतिसारानंतर जे डिहायड्रेशन होतं त्याच्यातून बालकं दगावतात, त्याचा अटकाव करणारं गाढविणीचं दूध आहे. म्हणजे किती विचार कसा आहे बघा. ती एक प्रतिकात्मक देवी बनवली, की ज्या शीतला मातेला अशा 4 गोष्टी तिच्या अंगाखांद्यावर दिल्या, की ज्या या रोगांवर, हा रोग दूर करणाऱ्या आहेत, या रोगांवरचा उपाय सांगणाऱ्या आहेत. म्हणजे फक्त आंधळ्यासारखी ती पूजा करायची नाहीये, तर त्यावेळेला आणि आसपास प्रचंड कडुलिंबाची झाडं पण लावली जातात. शीतला मातेची देवळं ज्या ज्या ठिकाणी असतील भारतभरात, त्या सगळीकडे कडुलिंबाचं झाड तुम्हाला नक्की नक्की सापडेल. एकंदरीतच. आणि आता ॲझाडिरेक्टा इंडिका याचा जर तुम्ही अभ्यास केला कडुलिंबाचा, तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की संक्रामक आजारांवर किती सोपं आणि साधं आपल्या हाताशी असणारं हे औषध आहे. म्हणजे अर्केच मधुविंदेत किमर्थम पर्वतम व्रजेत. आपल्या जवळ, जेव्हा तुम्हाला जवळच्या झाडावर मध मिळतंय एवढं, अमृत मिळतंय एवढं, तर तुम्ही पर्वतांवर कशाला शोधताय जाऊन? आपला हिंदू धर्म जर या मधुसंचयाने एवढा युक्त आहे, याच्यामध्ये एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मधुसंचय आहे, तर ते अमृतपान करा ना. आणि म्हणूनच जी मुलं अशा समजा शीतला मातेच्या देवळात जाताना नाक मुरडतात, किंवा काय लोक रस्त्यावर चप्पल काढतात आणि बाहेरून नमस्कार करतात, किंवा
त्यांना असं विचित्र वाटतं की कुठेही देवळं असतात, चौकांमध्ये कुठेही हिंदूंची देवळं असतात. तर त्यांनी हा विचार करावा की ते एक शीतला माता इतक्या गोष्टींचं प्रतिकात्मक व्यक्त करू शकते, इतकं विज्ञान ती व्यक्त करू शकते एक शीतला माता. तर आपल्या एक एक रूढी ज्या आहेत त्याचा जर तुम्ही नीट विचार केलात तर लक्षात येईल की त्याच्या मागे केवढं आरोग्यशास्त्र आहे, केवढी मोठी परंपरा आहे, केवढा मोठा विचार आहे. आणि म्हणूनच उथळ उथळ विचार न करता आपले जे आप्त आपल्याला सांगतात त्या गोष्टींचा स्वीकार करणं, धर्मामधल्या ज्या गोष्टी आहेत त्यांचा अभिमान बाळगणं, किंवा आपण एक नेहमी म्हणतो बघा की पुरुषाने पुरुषार्थ जो आहे त्याचा तो पुरुषार्थ कशाने शोभतो? आपल्याला शोभा कोण देतं? आपला पुरुषार्थ. मग आपला पुरुषार्थ कसा असावा? तर त्याने देव, देश आणि धर्म यांचं धारण करावं, यांचं रक्षण करावं आणि यांच्याबद्दल अभिमान बाळगावा. याचा आपल्याला नेहमी अभिमान असला पाहिजे. माझा देव, माझा देश आणि माझा धर्म याचा अभिमान जर नसेल तर तो पुरुष कसला? त्याच्यात काही पुरुषार्थ नाही. आज आपण काय करतोय? देह, वेश आणि तिसरं काय करतोय आपण? भ्रम. भ्रम, माया, मायाजाल. तासन तास आपण त्या मायाजाल मध्ये अडकून पडलेलो आहोत. आपण आपल्या सतत म्हणजे कलियुगामध्ये कामजीवन किंवा ग्राम्य जीवनातून पुढे कामजीवन. काम या शब्दामध्ये कामना वेगवेगळ्या. रजोगुण वाढलाय खूप. वेगवेगळ्या कामना. हे करायचंय, ते करायचंय, हे प्राप्त करायचंय, हे सुख हवंय, ते सुख. सुखांचा मागे धावाधाव जी आपली चाललेली आहे ते आहे कामसेवन. म्हणजे आधी ग्राम्य जीवनातून पुढे आता हे कामसेवन. त्यामध्ये देहाची पूजा. देहाशिवाय दुसरा कुठलाही विचार मनामध्ये नाही. वेश म्हणजे फॅशन्स आणि भ्रम म्हणजे एकतर पैशांचा मोह, मायेचा मोह आणि इंटरनेटचा मोह. या सगळ्या याच्यातून जर आपल्याला बाहेर पडायचं असेल आणि आपल्याला खऱ्या अर्थाने जर हिंदू राष्ट्राची निर्मिती करायची असेल, संपूर्ण समाजाला एकत्र बांधायचं असेल, कुठेही द्वेष नाहीये हिंदू धर्मामध्ये. कुठेच द्वेष नाहीये. सर्वसमावेशक धर्म आहे आपला. याच्यातली तत्व आपण हिंदू म्हणून किती स्वीकारतोय? माझा देश, माझा देव आणि माझा धर्म याच्यावर आपण किती श्रद्धा बाळगतोय? हा विचार आज खूप महत्वाचा आहे आणि हा विचार सायंटिफिकली सांगणं हे जास्त गरजेचं आहे की त्याच्या मागचं जे विज्ञान आहे किंवा त्याच्या मागचा जो वैज्ञानिक विचार आहे, आरोग्यपूर्ण विचार आहे. बाबा रे, तुझ्या आरोग्यासाठी हा सण आहे आणि म्हणून तो सण साजरा करायचा आहे. त्याच्यामधला जो आपण बाकीचा जो गाजा वाजा किंवा बाकीच्या ज्या गोष्टी आहे ना त्याच आपण करतोय. साधं आता गणपती उद्या परवाच गणेश जन्म आहे. तेव्हा गणेश जन्माच्या निमित्ताने पण आपण कुठे आपल्याकडे एखादं गणेशपत्रींचं उद्यान आहे का आपल्याकडे? आपल्या पूर्ण विभागामध्ये, आपल्या पूर्ण प्रांतामध्ये, आपल्या गावामध्ये, आपल्या देशामध्ये गणेशपत्रींचं एखादं उद्यान आहे का? असतील काही, असं नाहीये की नाहीयेत. बरेच विचारवंत आहेत, बरेच जण त्यांनी त्यांच्या पुरतं केलेलं असणार आहे. पण त्याचा प्रचार नाही किंवा ठिकठिकाणी नाहीत. अति जास्त प्रमाणात नाहीत की ठळक की नाही आमच्या इकडे पण आहे असं. कशासाठी हव्यात या पत्री? गणेशपत्री हा जो आरोग्यपर विचार होता की जो गणपती तुळशीच्या पानाचं कधीच धारण करत नाही. गणपतीला तुळशीचं पान नसतंच द्यायचं, नाही का? पण मग या 10 दिवसांमध्ये मात्र देतो आपण ना, तुळशीच्या पानांची त्याला समर्पण करतो आपण. कारण गजकर्णाय शब्द काय वापरलाय? गजकर्णाय स्वाहा. गजकर्णाला मी तुलसी पत्रम देतोय. कारण बाबा रे,
गजकर्ण या आजारावर तुळशीसारखं रामबाण औषध नाही. तुळशीचा अंगरस जर गजकर्ण ह्या त्वचेच्या आजारावर जर चोळला तर त्वचेवरची खाजही जाते, त्वचेवरचे काळे चट्टे जातात, दडदडीत जाड झालेली खवलेदार त्वचा पण नीट चांगली सुकुमार होऊ शकते. म्हणजे गणपतीची जी 21 नावं घेऊन त्या 21 पत्री आपण त्याला देतो, त्या प्रत्येका मागे त्या आजारावरचं ते औषध आहे आणि ते तू लक्षात ठेव बघता. हा विचार आहे. उत्सव साजरा करा ना. एक गाव एक गणपती, एक देश एक गणपती कधी होणार आहे आपला? एक महाराष्ट्र एक गणपती. करा ना एकत्रीकरण. सगळ्यांना धन्यवाद देते. नमस्कार.